आणि अशीच शेकडो वर्ष निघून गेली. भाविकांनी खूप वर्षांपूर्वी बांधलेलं माझं मंदिर जीर्ण झालं आणि माझ्या पाषाणांची झीज होऊ लागली. आमच्या देवांच्या मूर्त्या जीर्ण झाल्या हे ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि त्यांनी संकल्प केला की जुन्या कौलारू मंदिराचं नवीन वास्तूत रूपांतर करायचं. हजारो हात कामाला लागले. माझ्या सर्व ग्रामवासियांनी मंदिराच्या नवनिर्मितीसाठी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घातलं. आम्ही सर्व देवांनी या शुभ कामासाठी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. बरेच वर्ष आमचे प्रयत्न चालले होते. फार जुनं गावठी कौलारू मंदिर होतं. आम्हाला असं वाटायचं की आजूबाजूच्या गावातून जी मंदिरं आहेत तसं काहीतरी चांगलं मंदिर आपल्याही गावात व्हावं, या अपेक्षेनं आम्ही काही मंडळी याचा विचार करायला लागलो. ही मंदिर बांधायची संकल्पना गावच्या स्थानिक लोकांच्या वतीने सुरुवात करण्यात आली होती 3 वर्षापूर्वी आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला निधी जमवण्याची सुरुवात केलेली होती. परंतु तो निधी फार कमी प्रमाणात जमणार होता. म्हणून त्यांना आपण मुंबईच्या लोकांनी मदत करावी ह्या हेतूने मुंबईच्या ह्या आमच्या कमिटीने एकत्रित येऊन निर्णय घेतला की आपण गावच्या लोकांना देखील या बाबतीत आर्थिक सहकार्य करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील झालो. आमचे 5 वर्षापूर्वीपासून ही कल्पना होती की आमच्या जे दैवत आहे, गावदेव आहे दैवत, त्याचे पूर्वी एक जुनं मंदिर होतं, ते वरती कौलं होती, ती बदलण्यासाठी आम्ही बरेच 5 वर्षापासून प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी आमच्या संस्थेचे एक बुजुर्ग सल्लागार बाळकृष्ण चव्हाण त्यांनी आम्हाला उत्तेजन दिलं. त्यांनी जवळ बोलून बाबा चला असं करायचं तसं करायचं, मीटिंग्स वगैरे झाल्या. मी अनेक वेळा आमच्या सभांमध्ये माझ्या गावच्या मित्रांना असं सांगतो की बाबांनो रे, आपल्या आई आणि बाप म्हणजेच आपली दैवत आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आपण बाहेर 4 पैसे कमवतोय, अन्न खातोय, कपडा वापरतोय किंवा गाडी घोडे जे काही मिळवलं हे सगळं त्याच्या आशीर्वादाने आहे. आपण काही केलेलं नाही, तो देतोय म्हणून आपण ते करतोय. पैसा उभा करण्यासाठी रानोरात फिरायला लागला म्हणलं. त्याच्यासाठी गावच्या ह्याच्यातून आम्ही गावामध्ये प्रत्येकी घरामागे 3-3 हजार रुपयाची आम्ही वसुली केली. त्या वसुलीमधून पूर्ण नाही झालं म्हणून देणगीदारांना आम्ही जोडलं. देणगीदाराच्या ह्याच्यातून ते पैसा उभा केला. तो पैसा उभा करता बरेच अडचणी आल्या त्याच्यामध्ये. गावच्या लोकांमधूनही थोडी अडचणी आल्या, पण आम्ही त्याचं दुर्लक्ष करून हे प्रयत्न केले की आम्ही कसंही वस्तू उभी राहते. आमची साधारणपणे 10 ते 12 लाखाची ही सुरुवातीची अपेक्षा होती मंदिराची. आज मला मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं की 40 लाखाच्या वरती बजेट गेलेलं आहे. आणि त्यासाठी गावातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी, व्यापारी वर्गांनी, मित्रांनी आणि पाहुण्यांनी, या गावच्या माहेर रोशनीच्या बाहेर सासू रोशनी म्हणून आज काम आहेत कार्यरत, त्याने आपल्या माहेरचा देव म्हणून काही देणग्या देऊन देणगीनं हे मोठं केलं. वर्गणीतून एवढं भव्य दिव्य होऊ शकलं नसतं. चैत्र कृष्ण दशमी आणि एकादशी शके 1934 म्हणजेच रविवार आणि सोमवार 15 एप्रिल आणि 16 एप्रिल 2012 रोजी आम्हा देवतांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची विधिवत सुरुवात करण्यात आली. ह्याच्यामध्ये आता आपल्याला जे मंदिर बनवायचं आहे दोन्ही, ती अशी आता एकदाच बनवायची की ती भव्य दिव्य व्हायला हवी. म्हणून आम्ही मुंबई कमिटीनं त्याच्यामध्ये त्यांच्याशी संकल्प साधून गावामध्ये मिटिंग घेऊन वगैरे सगळ्यांशी हे करून की जो लागणारा याच्या व्यतिरिक्त जो लागणारा निधी आहे तो आता आम्ही मुंबई या पातळीवरती उभा करून
आपण आपली जी योजना आहे, आपल्या ज्या मनामध्ये जसं वाटते की आपलं मंदिर असं असावं, गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या मंदिराच्या बाबतीमध्ये लोकांनी खरोखर वाहवा गेली पाहिजे, असे आपण वास्तू दोन्ही उभ्या करायच्या ही कल्पना सुचली. मुंबईकर मंडळीने सुद्धा आज कमीत कमी 25 लाखाचं निधी गोळा केला आहे आणि ते सुद्धा असं गोळा केला आहे की काही त्यांच्या मित्रमंडळींकडून, काही नातेवाईकांकडून, काही आणखी जे व्यापारी वर्ग वगैरे आहेत त्यांच्याकडून निधी गोळा केला आहे. हा निधी गोळा करताना आम्हाला अनेक अडचणी आल्या, पण त्या अनेक अडचणीला तोंड देऊन आम्ही हा निधी गोळा केला आहे. जवळजवळ विरार ते चर्चगेट इकडं बदलापूर, डोंबिवली अशा पश्चिम आणि उपनगरामधल्या राहणाऱ्यांची प्रत्येकांची आम्ही सुट्टींमधून रविवारमधून असा फिरून वगैरे संकल्प साधला. लोकांनी आम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद दिला आणि ज्याला जशी जमेल तसं आम्हाला आर्थिक त्यांनी सहाय्य केलेलं आहे. असं आम्ही जवळजवळ निधी उभा केलेला आहे. आणि नंतर मग कोवेनर एक आम्ही काढलं, स्मरणिका जिला म्हणतात ती, त्याच्यामध्ये पण आज व्यापारी वर्ग आहे प्रत्येकाच्या त्यामधला, त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि जाहिराती दिल्या, त्याच्यामधून आम्ही निधी उभा केला आहे. आमच्या वाडवडिलांनी जे या ठिकाणी काहीतरी पेरलं होतं ते चांगल्या पद्धतीनं जे उगवलं आहे, हे उगवणं हे यालाच खऱ्या अर्थानं याला महत्त्व होतं. कारण पेरलं पण आपण जर त्याच्यावर मेहनत केली नाही, आपण जर त्याची मशागत केली नाही तर ते पीक येऊ शकत नाही. आणि हे पीक येण्यासाठी ज्या तरुणांनी, या ठिकाणचे जे आपले तरुण आहेत, मुंबईमधले आहेत, ग्रामस्थ आहेत, या तरुणांनी अशा प्रकारचा विचार केला की आपलं जे जीर्ण अवस्थेत असणारं हे मंदिर आहे, या मंदिराला पुनर्रचित करायचं, एक चांगल्या पद्धतीचा त्याचा जीर्णोद्धार करायचा आणि या तालुक्यामध्ये नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक अद्यावत अशा चांगल्या पद्धतीचं एक मंदिर आपण उभारूया, अशा प्रकारची जिद्द ही सर्व नागरिकांच्या मनामध्ये आली, ग्रामस्थांच्या मनामध्ये आली. या भव्य सोहळ्यामध्ये सकल सौभाग्य संपन्न माता भगिनी पंचारती घेऊन तर काही जणी मृदुंगाच्या तालावर टाळांचा ठेका धरत देहभान विसरून नाचू लागल्या. आमच्या काटिवळे गावातील श्री साम मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य आम्ही हाती घेतलं आणि त्या याच्यामध्ये आम्हाला जे काही सहाय्य करणारे किंवा इतर येतं आणि आपल्याकडून काहीतरी आपले ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताची सेवा घडावी या उद्देशापोटी आम्ही जोमाने कार्याला लागलो. त्यानंतर बऱ्याच अडचणी असतात. आर्थिक अडचण सगळ्यात मोठी असते. धार्मिक मंदिर आहे म्हणजे धार्मिक बाबतीत पण सगळे त्याच्या काटेकोरपणे नियम पाळावे लागतात. तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रामस्थांचे आणि सर्वांचे मिळून आम्ही ते प्रकरण संपवलं. त्यानंतर आर्थिक अडचणींवर मात करण्याची ती सुरुवात झाली. त्यासाठी आम्हाला आता गावातीलच म्हणजे सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं. ज्यांची ऐपत नसताना म्हणजे जे 1000 रुपये देऊ शकत नाही अशाने 10,000 दिले. जे 5,000 10,000 देऊ शकतात त्यांनी 25,000 50,000 दिले. आणि त्याच्यामुळेच मी खजिनदार म्हणून अभिमानाने सांगू शकतो की आम्ही हे मंदिराचं काम त्वरेने पूर्णत्वाच्या मार्गावर नेलं. मुंबई परिसरातील ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामस्थ मिळून कारण 3,000 रुपयाप्रमाणे काय मोठा निधी जमत नव्हता आणि कार्याला पाहिजे चालना मिळत नव्हती. म्हणून नंतर मग आम्ही मुंबईतील ग्रामस्थांनी एक ठरवलं की आपल्या ग्रामदैवताचा जीर्णोद्धार जो आपल्याला करायचा आहे तो कुठेतरी मोठा चांगल्या तऱ्हेने यशस्वी व्हावा या उद्देशापोटी आम्ही प्रथमतः नेमस्थ ग्रामस्थांची एक सभा घेऊन त्या सभेमध्ये आम्ही ठरवलं की आपण काहीतरी आता ग्रामदैवतासाठी आपण ऐकून मुंबईवरून काहीतरी आपण हे करून आपण निधी मोठा गोळा करून आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही उत्कर्ष समिती पहिली स्थापन झाली होती. त्या समितीच्या माध्यमातूनच आपण एक निधी गोळा करायचा आणि स्थानिक कमिटीला सहकार्य करून आपण जे भव्यदिव्य असे मंदिराचं काम सुरू करायचं. कल्पनाही नव्हती की अशा पद्धतीचं एक देवालय आणि अशा जीर्ण अवस्थेत असणाऱ्या या देवालयाची जबरदस्त अशा प्रकारे एक चांगली वास्तू ही उभी राहील. आणि ही वास्तू नुसती उभी राहणं नव्हे
तर या वास्तूकरता, या देवालयाकरता एक अशा पद्धतीचं एक लोकांच्या मनामध्ये विचार आले की सर्वसाधारण हा जो घाटिवळे परिसर आहे, हा परिसर, हा गाव, हा तसा फार मोठा श्रीमंत गाव असा नाही आहे. ढोल ताशाच्या गगनभेदी रणधुमाळीत गुलालाची उधळण करत आबालवृद्ध बेभान झाले. आम्हा देवतांच्या नामाचा जय जयकार करत होते. आपल्या गावचे एक भूमिपुत्र उमेश भुजबळराव आर्किटेक्ट म्हणून होते ते, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांना हे सांगितलं की बाबा एक आपल्याला हे ग्रामदैवताचं मंदिराचं आपल्याला स्थापना करायची आहे आणि जीर्णोद्धार करायचा आहे. त्यासाठी एक आर्किटेक्टचं एक चित्र काढून आम्हाला दाखवा असं. त्याप्रमाणे त्यांनी एक स्केचिंग करून दाखवलं. ते आम्हाला आवडलं आणि नंतर मग आम्ही स्थानिक पातळीवरती स्थानिक ग्रामस्थ आणि आम्ही मुंबईकर ग्रामस्थांची एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये प्रत्येक आम्ही हे करून दाखवलं. उमेशने जे स्केचिंग केलेलं मंदिराच्या नियोजित चित्र लोकांच्या समोर ठेवलं, लोकांना आवडलं आणि त्याचा होणारा खर्चाचा आढावा हे उमेश भुजबळराव यांनी आम्हाला दिला. माझ्या मते गावची मंडळी सुरुवाती बऱ्याच दिवसापासून ह्या देवळाच्या कामाबद्दल प्रयत्न करत होते, पण असा ठोस काही कार्यक्रम निघत नव्हता त्यातून. तर माझ्याकडे जेव्हा त्यांनी विचारणा केली होती तर मी एक जनरल मीटिंगला अटेंड केली होती आणि त्यात सगळ्यांनी मला सांगितलं होतं की हा आपल्या देवळाचा विषय जो आहे तो बरीच वर्ष प्रलंबित आहे, काही ठोस काही कार्यक्रम निघत नाही आहे त्याच्यातून असं. तर मी ह्या गावचाच असल्यामुळे आणि दोन वर्ष मी गावच्या शाळेत पण शिक्षण घेतल्यामुळे माझी तर आस्था खूपच ह्या कार्यक्रमा म्हणजे ह्या देवळाच्या संदर्भामध्ये आस्थेचा विषय होता. त्यामुळे मी लगेच होकार दिला होता त्या कामासाठी आणि एक रेखाचित्र बनवून सुरुवातीला 2-3 वेगवेगळ्या प्रकारची रेखाचित्र बनवून दिली होती आणि त्यात ग्रामस्थांना जे योग्य वाटेल त्यावरती ॲक्च्युअल डिझाईन करता येईल असं ठरवलं होतं. तर दिलेली रेखाचित्रच लोकांना खूप आवडली होती. खरोखरच भक्तीचा महापूर आला होता. आम्हा देवतांच्या मूर्तींची मिरवणूक नवीन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली. हे सगळं करण्यामागे प्रेरणा म्हणजे आता जे आम्ही निमित्त होतो आणि आपलं जे ग्रामदैवत आहे आमच्या पाठीशी त्याची एवढी कृपा होती की आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. पण आता आपण बघतो घर बांधायला गेलं कोणाच्या हाताला खेळा लागतोय, कोणाच्या पायाला हे लागतंय. तसं आपण आता वर्षभरात आमच्या इथे कोणालाही कसलीही दुखापत किंवा कोणताही त्रास न होता हे काम पूर्ण झालं.